हॅलो नमस्कार, मी नेहा. तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि सकाळी काय केलंय मी, कशी गडबड चालली हे तुम्हाला मी दाखवते. पण त्याच्या अगोदरनं आत्ता सगळं आवरलंय. म्हणजे आत्ता माझं बाहेरचं आवरून झालंय. स्वयंपाक नाही झालेला, तर मी आत्ता स्वयंपाक करते. खिचडी भात करणार आहे मी. आणि 15 ऑगस्ट असल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे की मी सातारचे आहे. तर आमच्या इथं 15 ऑगस्टला 26 जानेवारीला जिलेबी खाल्ली जाते. तर तसंच काहीतरी जिलेबी आणले, तर तीच खात स्वयंपाक करणार आहे आता. पण मला तुम्हाला हे शेअर करायचं होतं की तुम्हाला ही जिलेबी गरम गरम खायला आवडते की थंड झाल्यानंतर. मला विचाराल तर मला नाही, दुसऱ्या दिवशी ही डब्यात झाकून ठेवायची आणि त्यानंतर ती नरम होते. ती नरम झाल्यानंतर जी लागते ना, ती मला आवडते. आणि जर तुम्ही साताराच्या जवळपास राहत असाल तर तुम्हाला पाली माहिती आहे. त्या पालीमध्ये जिलेबी मिळते ना, जिलेबी घरी आणताना नरम पडते आणि ती नरम पडल्यानंतर तिची वेगळीच टेस्ट लागते. तुम्हाला पण हे माहिती होतं का मला सांगा, किंवा तुम्हाला ही तशी आवडते का ही मला सांगा. तर हेच फक्त शेअर करण्यासाठी मी पटकन हे केलेलं. काही सुद्धा आवरून झालेलं नाही. क्लास होता, म्हणजे हे झालं, ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला की क्लास होता. तो क्लास झाल्यानंतर आता घरी आले. त्यानंतर 1-2 क्लायंट होते, ते क्लायंट केले आणि आत्ता वेळ मिळालाय मला. आत्ता वाजतायत 1:30. मला अजून भात करायचा आहे, खिचडी भात बनवणार आहे मी, तो करायचा आहे. आणि मग ते सगळं झाल्यानंतर आवडते मी. रोजचं रुटीन मी जसं की म्हटलेलं की फॉलो होत नाही, तसंच झाले. काहीच सकाळी काही क्लासला गेले नाही मी झुंबाच्या, कारण आज सुट्टी होती आणि तसंही चिनूला 6:30ला जायचं होतं. त्यामुळं मग ते आवरून दिलं. त्यानंतर ह्यांना सुद्धा एक कॅम्प होता, तिकडं जायचं होतं, ते गेले. त्यानंतर माझ्याकडं थोडाच वेळ होता, 1 तास होता. मग फक्त माझं आवरून झालं. त्याच्यानंतर 7 वाजता ते 8:30 पर्यंत मी फक्त माझंच आवरलं आणि काय चहा नाश्ता वगैरे काय केला असेल. तर त्यानंतर 8:30ला चिनूला आणायला गेले. चिनूला घरी आणलं. 9 वाजता क्लास होता. 9:15 वाजेपर्यंत क्लासच्या इथे गेले. घरी आल्यानंतर मला परत फोन आला, त्यांचा फोन आलेला. फोन घरातच होता त्यामुळं, की माझ्या गाडीच्या डिगीमध्ये मी जिलेबी घेऊन ठेवली, तेवढी घेऊन जा. मग मी परत गेले, का तर म्हटलं की 11 वाजेपर्यंत हे होईल म्हणून. आणि ती घेऊन आले. त्यानंतर घरी येऊन थोडाच वेळ राहिलेला, मग थोडा वेळ बसले आणि त्यानंतर परत गेले चिनूला क्लासला आणायला. 1-1.5 तासाचा क्लास होता. क्लासला जाताना इतकी ट्रॅफिक होती, रस्त्यात खूप वेळ गेला. त्यानंतर घरी आले. पार्किंगमध्ये मुलं खेळत होती, त्यामुळे परत मुलं तिथे थांबली आणि तिथून मग परत 12-12:15 वाजता घरी आले. त्यानंतर क्लायंट होते आयब्रोचे, ते केले आणि आत्ता मी किचनमध्ये आले. तर असं काही होतंय, सकाळचं रुटीन होतच नाही आहे फॉलो. अगदी थोडा वेळ द्यायला लागतो पण होतच नाही. अजूनही घरातलं मी काहीच केलेलं नाही, ते सुद्धा मला करायचं आहे. आणि माझं रोजचंच आहे. मला असं होतं घरातलं काम करताना की एकदा करायला सुरुवात केली ना की पटकन सगळं व्हावं, मध्ये स्टॉप नको, किंवा मग ते लिंक तुटते. त्यामुळं मग आता काय करते, मी खिचडी भात पटकन बनवणार आहे आणि मग आवरायला घेते सगळं घरातलं. सुट्टी असल्यामुळं बाहेर खेळत आहेत ते दोघं जण आणि घरी आल्यानंतर आता त्यांना TV बघायची असणार. त्यामुळं त्यांना आता हे करू शकत नाही. त्यामुळे आपलं काम पटकन करून घ्यावं, ह्यासाठी भात होईपर्यंत मी म्हणते थोडंसं हॉलमधलं आवरून घेईन आणि तेच समजा आले तर हॉलमध्ये बसतील आणि मग बेडरूम आणि किचनमधलं आवरून घेईन. असं काय आहे आजचं. तर मग मी काय करते, आजचा ब्लॉग संपवते इथंच. उद्या भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.